राज ठाकरे आणि मनसे विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी, हिंदू विरोधी असल्याची तक्रार। मनसे विरोधातील याचिका म्हणजे भाजपचं षडयंत्र, मनसेच्या संदीप देशपांडेंचा दावा। मात्र आरोपात तथ्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा। गुहागरमधील सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी महाभारतावरून कोटी। संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार उद्धव ठाकरेंचा निर्धार। फुले चित्रपटाविरोधात ब्राह्मण महासंघ मैदानात। सिनेमातल्या काही दृश्यांवर महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप, जातीय तेढ वाढेल दिला इशारा। मंगेशकर रुग्णालयाकडून वैद्यकीय निष्काळजीपणा झाला की नाही याचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू। पोलिसांचं ससूनच्या अधिष्ठात्यांना पत्र। ₹22 कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महापालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस, तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महापालिकेनं सर्व खासगी रुग्णालयांना बजावलं। अंजली दमानी यांनी घेतली महसूल मंत्री बावनकुळेंची भेट। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांची जमीन लाटल्याच्या आरोपांवर चर्चा। कल्याणमधील शक्तिधाम प्रसूतिगृहामध्ये महिलेचा मृत्यू, डॉक्टर जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप, तर खासगी रुग्णालयामध्ये नेताना मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा दावा। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांविरोधातील अवमान याचिकेवर सुनावणी। निलेश ओझा यांनी केलेल्या वक्तव्यांसंबंधित व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश। नवी मुंबई आणि पनवेलमधले 3000 कोटींचे प्लॉट सिडकोनं घेतले ताब्यात। गेल्या 30 ते 40 वर्षांपासून विकास केला जात नसल्यानं कारवाई। सोन्या चांदीचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा। सोनं 3 दिवसांमध्ये 3000 रुपयांनी स्वस्त। जीएसटी सह सोन्याचा दर 91,000वर। चैत्री एकादशीनिमित्त पंढरपुरात 4 लाखांपेक्षा जास्त भाविकांची मांदियाळी, तर विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।